20,000 रुपयाचा गोप्रो. परत बोल. आता मयूरला वेट करायला लागतोय कारण माझी आई इन्शुरन्स काढलेला आहे 1000 रुपयाचा. त्याने स्पेशली फिरायला जायचं म्हणून इन्शुरन्स काढला होता आणि आता वांदे असे झालेत की मम्मी खाली आहे म्हणून आम्हाला जाता नाही येत आहे. ही मयूरची बाईक आहे हॉर्नेट 160R. तर पाहुणे आलेले आहेत आणि पाहुण्याने गोप्रो लावलेला आहे. 1000 रुपयाचा गोप्रो लावले. 20,000 रुपयाचा आहे. 1000 रुपयाचा 20,000 रुपयाचा गोप्रो. आणि आम्ही आता चाललोय जिमला अशा प्रकारे नाईट राईड करायला. मयूर दादा मयूरने हे नवीन हेल्मेट घेतलेलं आहे त्याच्या बाईकला सुटेबल आणि आम्ही चाललोय. नाही भाई पावसात भिजणार आणि पावसात भिजणार कशाला पाहिजे. तू बारकी चड्डी घालून ये जा. हा? परत बोल. बारकी चड्डी घालून ये जा. बारकी चड्डी ती चड्डी नाही छोटी. हाफ पॅन्ट घातलीस ना मग ही जीन्स काढून ठेव. हो तिथे भांडणं चालू आहेत. हाफ चड्डी का नाही घालून आला कारण मी तुझ्या आईला चाललोय आम्ही आता इथे राहायला नाही येणार आहे. ए बाई आम्ही बाटलीवाले नाही रे बाबा. मयूर काय तुझी तिकडे आमच्यावर भोगतोय. तू पहिली गाडी पकड. आधी मी वेळ घालवला आणि आता हा वेळ घालवतोय पण भावाने गोप्रो आणलेला आहे ना. 1000 रुपयाचा इन्शुरन्स जागच्या जागी काढलेला आहे. आई शपथ गोप्रोला पण डिस्प्ले आहे भावाच्या. 1000 रुपये चोर मार्केट. तर आम्ही आधी पृष्ठपती मंदिराजवळ जाणार आहे. तिकडून बाप्पाचं दर्शन घेणार आणि मग घर राईडला सुरुवात. आणि ह्याने बालाक्लावा घातलेला आहे. बाल्याने बालाक्लावा घातलेला आहे. गोप्रो आणलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे. आणि वरतून आहेस बघितलेला आहे. मी आवली लावली कोवली. मयूरने अजून बाईक चालू नाही केली त्याच्यासाठीच वेट करतोय. आत्ताच मोठा पाऊस पडून येऊन गेलाय. नशीब लवकर गेला. आता मयूर बाईक चालू करतोय. आम्ही आता रप्पकनशी जाणार. भाईने गाडी चालू केलेली आहे. आता मी गेलेलो आहे. गणपती बाप्पा मोरया. ही आमची या राईडला नाव द्यायचं असेल तर एस्केप राईड. झटपट राईड. एस्केप म्हणजे पळून जाणं बोलतात ना. फरार. डोंट टच मी. ओके ओके. भाऊ असा आकडून बसलेला आहे हातपाय ताट करून. भावाने हेल्मेट पण नवीन घेतलेलं आहे आणि भावाकडे गोप्रो पण लावलेला आहे भावानी. चोर बाजारात तर पहिल्यांदा मी चोर बाजारातला नाही आहे तो त्याच्या मित्राचा आहे. 20,000चा आहे. भावाच्या गर्लफ्रेंडने त्याला फोनवर एकदम मस्तपैकी ताकद दिलेली आहे राईडची म्हणून भाऊ आमच्या पुढे आहे. थोड्या वेळाने मी गोप्रोमध्ये येईन. ही आमची एस्केप राईड आहे. घरच्यांना माहीत नाही. हां पेपर क्लिअर आहेत का काय आपले पेपर सगळे क्लिअर. सगळं पकडलानी तर काकांना द्यायचा. काकांना बोलायचं पकडलानी. तो तसाच बसतो. आता ही जी सॅटर्डे नाईट आहे तर बरेच रायडर लोक बघायला मिळतील आपल्याला. आणि बघू मला लेफ्ट मारायचं आहे. सॉरी मी जरा लेट सिग्नल दिला आहे. काय बोलतो भाई. एकदम मजा ना भाई.
वडिलेमध्ये हाक मारलेला आहे मित्राला. काय बोलतो भाई? चला कसलाच उशीर न करता रपारप निघूया आणि झपाझप येऊया, कारण सकाळी लवकर उठायला पण सांगितलं आहे. तर मग फोन मी माझ्या रिस्कवर माउंट केलेला आहे. अरे जर रिस्क घेतली नाही तर मजा कसली यार. पण फोन पडला की जे काय येईल ते काय भलताच येईल. डायरेक्ट कप्पालाच जातील, कप्पालाच झोप. तर भाऊ कुठे पण राईडला जात असेल तर आधी, त्याचं नाव मयूर आहे, मी त्याला भाऊ बोलतो, तर तो आधी पृष्ठपती मंदिरात बाप्पाच्या पाया पडून बाप्पाचं दर्शन घेऊन मगच तो जातो. ना गाडीवरूनच पड पाहिजे तर पाया. हे आहे पृष्ठपती मंदिर. बाप्पाचं दर्शन केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. मयूरला उद्या विरारला पण जायचं आहे. माझ्या बोलण्याने तो ऐकत नव्हता, पण धनाश्री त्याला ओरडली, तर तो तयार झालेला आहे आणि माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. खूप पहिल्यापासूनच मी ही रात्र बघत होतो की ह्या रात्रीची मी वाट बघत होतो. मला बायको शिकवते काय बोलायचं, कसं बोलायचं. आणि म्हणे ब्लॉगर. तू खड्डो आला, खड्डो 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 मिळाला. हे मुंबईचे रस्ते. मजा येते, मजा. भाई हेल्मेटवर चिखल उडत असेल बाकीच्या गाड्यांचा. अंतर ठेवून चालवायला हवं, नाहीतर माझ्या कॅमेऱ्याची वाट लागेल. अशा प्रकारे धांदल उडलेली आहे आणि आम्हाला इथे कॅमेरे बंद करावे लागत आहेत. नो ऑप्शन्स. चलो. तर दादरला पोचलेलो आहे, पण दादरला पाऊस नाही पडत आहे आणि म्हणून मी इथे कॅमेरा लावला आहे आणि आता आम्ही निघतो आहे परत. खूप पाऊस होता रस्त्याला आणि भावाने परत गोप्रो चालू केलेला आहे. चला. नेहमीप्रमाणेच बायको फोन लावून देत नव्हती मला, पण मित्र होता बरोबर म्हणून तो बोलला पाहिजे पाहिजे. येस, काढला. स्टँडची आठवण मात्र बायको करून देते. सिग्नल सुटलेला आहे. मॅप लावू काय? मॅप लावू मॅप. चल चल, मला माहिती आहे, मला माहिती आहे, मला माहिती आहे, मला माहिती आहे, मला 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 माहिती आहे. मारायचं तुला. बघा मित्रांनो, गाडी मेंटेन ठेवाल ना तर तुम्ही कधीही गाडी काढू शकता. आपल्याला जाणारा सोर्सच, जाण्यासाठी जो लागणारा सोर्स आहे तोच जर नसेल आपल्याकडे तर फिरायला कसं जाणार, बरोबर की नाही? म्हणून गाडी मेंटेन ठेवा. स्पीड ब्रेकर आहे पुढे, स्पीड ब्रेकर आहे. काय आणते
ए तुझा बागलावा आलाय डोल्यावर. भाई मी पहिल्यांदा एवढा वेळ फोन लावलाय मयूर. मी एवढा वेळ फोन लावत नाही कधी, कारण आहे ना हा माझ्या डोक्यावर आहे ना ताण येतो रे. आणि आम्हाला घ्यायचं आहे लेफ्ट टर्न. आणि आत्ता आम्ही पोहोचतोय चौफाशीला. भाई एवढा क्राऊड आहे इकडे. मुंबई आहे. आणि हे मरीन ड्राईव्ह. पोलीस येऊन इथे उठवायला चालू केलं आहे. मी आता रेनकोट काढतोय. अशा प्रकारे जसा तिकडे आम्ही पोचा टेकवला तसाच पोलिसांनी आम्हाला उठवलेलं आहे. आणि भाऊ इथे अजूनपर्यंत फक्त तयारी करत होता की तिकडे येऊन बसेल. अशा प्रकारे ते पोलीस काका परत आलेले आहेत. हे बाळा चल, ते आपल्याकडे बघतायत. मारतील. मारतील. तर भावाने गोप्रो आणला आहे, पण त्याची एकही व्हिडिओ नीट आलेली नाही आणि आता त्याची उदास झाली आहे. सगळ्यांना उठवत आहेत रे. तू बसतोस का तिकडे? अरे मग आलो कशाला होतो. धनू खायला कुठे बघ ना. ह्याला विचार यांना विचार. मन काम करता खाली मरीन ड्राईव्ह पण केली खाली. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. मयूर पोलिसांची गाडी बघतोय म्हणून मी गाडी अशी लावली, पटकन काढू शकतो. तू कशी पण लाव, तू गाडी कधी पटकन काढत नाहीस, समजलं? बसलो तरी रेनकोट सांभाळलं तर मला जाऊ घर. कसं काय रेनकोट गाडी घालायला आलेलं एवढा. त्यांना बोला काका रेनकोटच घडी घातला अजून. फाईन मारली तरी पण मी तर काय पैसे भरणार नाही. ड्राईव्हच्या ट्रिपसाठी 1000 रुपये लॉस केलेला आहे. अजून 500 रुपये द्यायची माझी लायकी नाही आहे, इच्छा नाही आहे.
अशा प्रकारे इथेही पोलीस आलेले आहेत आणि आम्हाला इथूनही गाडी काढायला लागणार आहे. सगळीकडूनच पोलीस उतरायला लागले. तर अशा प्रकारे फिरणाऱ्या माणसाला खूप घाणेरडी झोप आलेली. दमलाय तो आता त्याची जरा पण इच्छा नाही. आता फक्त झोपायचं आहे तिला.